जनता पक्षाच्या लोकांनी 66 वेळा अयोध्येत राम मंदिर लुटलं याची सुद्धा नोंद इतिहासात व्हायला पाहिजे आणि ती नोंद भारतीय जनता पक्ष जो नवीन इतिहास लिहितोय त्यात ती असायला पाहिजे. कायद्याचं भान राहिलं नाही अशा वेळेस आणि कायद्याच्या कचाट्यात हे लोक अडकत नाहीये त्यामुळे नाही कायदा यांच्यासाठी नाहीच आहे. कायदा विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी कुठे आहे कायदा? सत्ताधारी लोकांनी किती बलात्कार करावेत, किती लुटमार करावी, किती देश लुटावा, संसदीय आणि विधिमंडळातल्या कायद्याचं उल्लंघन करून पक्षांतर करावी, कायदा त्यांच्यासाठी नाहीच आहे. कायदा या देशामध्ये फक्त जे भारतीय जनता पक्षाला विरोध करणारे लोक आहेत त्यांच्या भोवती फास आवळण्यासाठीच कायदा आहे, बाकी कायदा नाही आहे. सध्या विधान परिषदेच्या उपसभापतीसाठी शिंदे गटातून काही नावं समोर येतात. मला माहिती लोकसभेचे अध्यक्ष असेल, विधानसभेचे अध्यक्ष असेल, त्यांच्या संदर्भातला कार्यकाळ आणि आता जे विधान परिषद उपसभापती ठीक आहे तो नाही ते नावं सुचवू द्या. हे सगळे टपोरी लोक आहेत, हे पक्षांतर आणि भ्रष्टांतर करणारे लोक आहेत. त्यांना कुठल्या कुठल्या पदावरती बसवून त्यांना प्रतिष्ठा द्यायचा प्रयत्न सुरू आहे. हे सगळे जे नावं येत आहेत मी काही नावं बघितली नाहीत, ज्यांनी एका पक्षात निवडून येऊन दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केले, त्यांच्यावरचे खटले प्रलंबित आहेत या संदर्भात. आणि तरीही त्यांना तुम्ही सभापती, उपसभापती, मंत्री करणार असाल तर कुठला कायदा आहे तुम्ही मला सांगा. काल देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झालेली आहे. ओमराजे निंबाळकर असेल, तानाजी सावंत असेल, निलेश देशमुख असेल, विकास कामाची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. आतापासून त्यांनी खरं बोललं पाहिजे. ओम निंबाळकरचा उल्लेख मी सोंगाड्या असा केला, तो सोंगाड्याचा आहे. आणि मला आश्चर्य वाटतंय देवेंद्र फडणवीस यांचं, विरोधी पक्षात असताना त्या खासदारांना तुम्ही भेटी देत नाही, त्यांनी आणलेल्या विकास कामांच्या कागदावर तुम्ही चर्चा करत नाही, पण एखाद्याने पक्षांतर केलं की तुम्ही त्याला समोर बसवता, त्याचे कागद मंजूर करता. हा घटनेशी द्रोह आहे देवेंद्र फडणवीस. आणि म्हणूनच त्याची कर्माची फळं तुम्हाला जी मिळत आहेत. ऑपरेशन देवेंद्र जे सुरू झालं आहे, उद्धवजीने सांगितलं ऑपरेशन देवेंद्र सुरू झालं आहे. ते काही काळापासून देवेंद्र दिल्लीत जाणार, देवेंद्र दिल्लीत जाणार, उच्च पदावर जाणार या चर्चांना आता पूर्ण विराम मिळालेला. तर याच त्यांच्या वर्तणुकीमुळे, याच त्यांच्या वागणुकीमुळे आता देवेंद्र महाराष्ट्रात तरी राहतील का नाही त्यांच्या पदावर, अशा प्रकारचं रहस्यमय वातावरण निंद्यांनी निर्माण केलं. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. नाही त्यांचे राजीनामेच घेतले पाहिजेत. कायद्यानं ते डिस्क्वालिफाय, बरं का, ते डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजेत कायद्यानं. जो घटनेतलं जे कलम 10 आहे, शेड्यूल 10 ज्याला आपण म्हणतो, त्यानुसार पक्षांतर विरोधी कायद्यानुसार त्यांची खासदारकी रद्द व्हायला पाहिजे असं घटना आणि कायदा सांगते. पण अशा पक्षांतर केलेल्या गुन्हेगारांना, हे गुन्हेगार आहेत, देवेंद्र फडणवीस आपल्या चेंबरमध्ये बसवून त्यांना चहा पाजून, चहा बिस्किटं देऊन जनतेच्या पैशानं त्यांच्या कागदावर जर सह्या करत असतील तर स्वतः देवेंद्र फडणवीस हे घटनाद्रोही आणि रामद्रोही आहे. राम सत्यवचनी होता. त्याच लोकांना मंत्रिपद देणार अशी देखील चर्चा सुरू. मग ते तर तेच तर सांगतोय, वेगळं काय सांगतोय मी. घटनाद्रोही, सत्यद्रोही, रामद्रोही असे हे लोक आहेत, हे गुन्हेगार आहेत खरं म्हणजे. ओम निंबाळकरांपासून सगळे लोक हे राज्याचे आणि जनतेचे गुन्हेगार आहेत. आणि अशा गुन्हेगारांना तुम्ही पदं देणार असाल, निधी देणार असाल, पक्षपद आधी का नाही दिला? तीच जनता होती आणि तेच खासदार होते ना, मग आधी का नाही दिला? तुम्ही कोणतं राज्य चालवताय? हे घटनेचं राज्य, कायद्याचं राज्य नाही आहे महाशय. आणि याची किंमत ह्या सगळ्यांना चुकवावी लागेल. राष्ट्रवादी